ही, डू, दे, डज. का तुम्ही पण असंच वापरता स्टुडंट्स? तर थांबा, हे चुकीचं आहे. सो या ठिकाणी डूचा आणि डजचा व्यवस्थित वापर. सो स्टुडंट्स बघा, या ठिकाणी जर आय, वी, यू, दे आणि कुठलंही प्लुरल नाउन असेल, जसं की समीर अँड अमीर असं प्लुरल नाउन असेल, तर आपल्याला त्या ठिकाणी डूचा वापर करायचा आहे यांच्या नंतर. जसे की आय डू, वी डू, यू डू, दे डू, समीर अँड अमीर डू. आणि स्टुडंट्स ही, शी, इट आणि त्यानंतर कुठलाही सिंग्युलर नाउन जसे की समीर फक्त असेल, तर त्या यांच्या सर्वांच्या नंतर त्या ठिकाणी आपल्याला स्टुडंट्स डजचा वापर करायचा आहे. जसे की ही डज, शी डज, इट डज अँड समीर डज. सो या ठिकाणी स्टुडंट्स काही एक्झाम्पल बघूया आपण. तर यांचे एक्झाम्पल होतील जसे की समीर डज स्टडी. ओके, आणि त्यानंतर समीर अँड अमीर डू स्टडी. ओके स्टुडंट्स, सो आता तुमच्यासाठी 2 एक्झाम्पल देत आहे. त्या ठिकाणी तुम्ही या एक्झाम्पल्सला आन्सर करण्याचा प्रयत्न करा स्टुडंट्स. जसे की शी डॅश होमवर्क. ओके, आणि दुसरा आहे स्टुडंट्स तुमच्यासाठी वी डॅश होमवर्क. डू आणि डजचा योग्य वापर करा आणि आन्सर कमेंट करा. व्हायचा असेल इंग्लिशमध्ये टॉपर तर फॉलो एपी सर. थँक्यू.